नमस्कार. 12 वर्षासाठी वनात गेलेल्या पांडवांना सुखानं जगू द्यावं आणि त्यांच्या पाठलाग करून त्यांची सतत माहिती घेण्याचं काम कौरवांनी बंद करावं, दुर्योधनांनी बंद करावं अशी विदुराची इच्छा होती. आणि दरबारामध्येच विदुरानं ही इच्छा धृतराष्ट्राच्याकडे सांगितली. आता आपल्या मुलाच्या विरोधात कोणी काही बोलतं आहे तर ते अंध राजाला, पुत्रप्रेमात अंध झालेल्या राजाला कसं बरं समजेल? आपल्याकडे असंच चालू नाही का? बाई, तुमचा मुलगा नीट काम करत नाही आहे, त्याला नाही जमत आहे, तो सगळं राज्य गमावून बसेल, त्यानं उत्तर प्रदेशातली जागा गमावली आहे, केरळमधली गमावतोय, अजून सगळ्या गमावेल, नका तुम्ही त्याच्या नादी लागू असं सांगितलं तर ज्यांनी सांगितलं त्यांनाच बाहेर काढल्या गेलं. किती गेली? ते आसामचे बाहेर पडले, मध्य प्रदेशातले बाहेर पडले, वेगवेगळ्या ठिकाणचे बाहेर पडले. की तसं आहे, पुत्रप्रेमामध्ये आंधळेपण झालं की आपलं हित अहित कशात आहे ते कळत नाही. उदाहरण म्हणून सांगितलं, राजकारणावर मला बोलायचं नाही आहे. जेव्हा जेव्हा पुत्रप्रेमामध्ये कोणी आंधळ होईल तेव्हा तेव्हा त्याची अवस्था वाईटच होत असते. जसं आत्ता घडतंय ना तसं आधी घडत होतं. म्हणजे आत्ता घडतंय ते वेगळं घडतंय असं अजिबात नाही आहे. ते तेव्हापासून चालत आलेलं आहे. हस्तिनापूर म्हणजे दिल्ली, त्याचं हे वैशिष्ट्यच आहे. म्हणजे हस्तिनापूर नेहमी पुत्रप्रेमात आंधळ्या झालेल्या राजांच्याच आधिपत्याखाली राहिलंय की काय असा प्रश्न मला सुद्धा पडतो. झालं असं की विदुराचं हे बोलणं जितका दुर्योधनाला राग आणणारं होतं तितकाच राग धृतराष्ट्राला सुद्धा आला. आणि धृतराष्ट्रानं सांगितलं, विदुरा, तुला एवढाच जर पांडवांचा पुळका आला असेल तर तू पांडवांच्याकडेच का जात नाहीस? तुला माझं आणि माझ्या पुत्राचं काही बरं बघवतच नाही का? वैतागला होता. एक तर पोरं ऐकत नाहीत, काहीच ऐकत नाहीत. त्यांना राज्य द्यायची इच्छा आहे. बघा, धृतराष्ट्राची कधीपासूनची अस्वस्थता आहे. म्हणजे जेव्हा कुंतीच्या पहिल्या पुत्राचा जन्म झाला त्यावेळी धृतराष्ट्राला आपल्याला मिळालेलं राज्य आता आपल्या पुत्राला देता येणार नाही, कारण कुरुवंशातल्या ज्येष्ठ राजपुत्रालाच राज्य द्यायचं हा नियम आहे. त्यामुळे आता राज्याचा धनी युधिष्ठिराला करावं लागेल हे धृतराष्ट्राच्या लक्षात आलं होतं. म्हणजे मी ज्येष्ठ असल्यामुळं मला राज्य मिळालं नाही कारण मी अंध होतो. आता कुंतीचा पुत्र ज्येष्ठ आहे पण तो शक्तिशाली आहे, त्यालाच राज्य द्यावं लागेल हे लक्षात आल्यावर धृतराष्ट्र अस्वस्थ झाला होता. आता हे धृतराष्ट्राला जेव्हा हे राज्य आपल्या पोराकडं येणार हे द्यूताच्या खेळानंतर कळलं तेव्हा ते विदुर आपल्या मुलाकडं राहू देणार नाही. निदान 12 वर्षांनी का होईना ते राज्य परत एकदा युधिष्ठिराकडे द्यावं लागेल याची जाणीव धृतराष्ट्राला होऊ लागली. मुलगा ऐकत नाही, स्थिती हाताबाहेर जाते आहे, न्याय वेगळंच सांगतो आहे आणि त्या न्यायाच्या गोष्टी सांगणारा माणूस त्यावेळी नावडता होतो. विदुर असाच नावडता झालाय. अक्षरशः धृतराष्ट्रानं सांगितलं, तुला माझं आणि माझ्या मुलाचं बरं बघवत नसेल आणि एवढाच पांडवांचा पुळका येत असेल तर जाऊन पांडवांच्याकडे राहा. आता आपल्या राजाची आज्ञा पडत्या फळाची आज्ञा म्हणून विदुर खालमानेनं अवमानित होऊन आणि मनाशी नक्की काहीतरी करून हस्तिनापूरच्या राजमहालातून बाहेर पडलेले आहेत. राजमहालातून बाहेर पडल्याबरोबर विदुराने आपला निवास सोडला आणि थेट हस्तिनापूर जवळचं काम्यक वन गाठलं जिथे पांडव होते. आता पांडवांच्याकडे जायचं आणि त्यांना बोलायचं हा निर्णय विदुरांनी नक्की केलेला होता. विदुर गेले निघून. ज्या क्षणी चांगुल पण आपल्यापासून निघून जातं ना तेव्हा त्याची उणीव भासायला लागते. जेव्हा आपल्या आयुष्यात असलेल्या चांगल्या गोष्टी जवळ असतात तेव्हा त्याची जाणीव नसते. म्हणजे आई असते तेव्हा तिचं महत्व कळत नाही, नसली की तिची उणीव जाणवू लागते. गजबजलेलं गाव गलबललेलं होतं
आपली माणसं आपल्या जवळ असतात, आपल्या हिताचा उपदेश करणारी माणसं आपल्या जवळ असतात, तेव्हा ती नकोशी झालेली असतात. पण जेव्हा ती निघून जातात तेव्हा मात्र असते तर खूप बरं झालं असतं असं वाटायला लागतं. तशी अवस्था धृतराष्ट्राची झालेली आहे. त्याला कळलं की हा विदुर सतत माझ्या भल्याचा विचार करणारा, हस्तिनापूरच्या भल्याचा विचार करणारा, ज्यानं आत्तापर्यंत मला एकही वाईट सल्ला दिलेला नाही, हा विदुर माझ्यापासून दूर निघून गेला आहे आणि मला आता त्याची आवश्यकता भासू लागलेली आहे. हे असतं बघा. चांगुलपण गेल्यावरच त्याची जाणीव होते. बहुतेक मोठी माणसं मेल्यावरच मोठी होतात, म्हणजे जगाला कळतात. बहुतेक वेळेला असं होतं. त्याचं मोठेपण मेल्यावरच आपल्याला कळतं. तसा विदुर निघून गेल्यावर धृतराष्ट्राला कळू लागलाय की विदुराला आपण चुकीचं वागवलंय, चुकीच्या पद्धतीनं बाहेर हाकललंय, असं करायला नको होतं. धृतराष्ट्र पश्चाताप दग्ध झालाय आणि त्यानं पुढच्या क्षणी निर्णय घेतलाय विदुराला परत बोलवायचं. गरज पडली तर क्षमा मागून बोलवायचं. लक्षात घ्या, पुत्रप्रेमानं आंधळा असेल तरीही आवश्यक त्या माणसाला परत बोलवण्याची इच्छा होणे हीच गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ती घडली पाहिजे. जर घडलं तरच राज्य नीट चालतं, अन्यथा चालत नाही. गेले तर जाऊ दे असं म्हणणारे नेहमीच अपयशी ठरत असतात. विदुराला परत बोलविण्यासाठी धृतराष्ट्रानं आपला दूत पाठवलाय आणि माहिती आहे दूताला तो कुठे असणार आहे. दूत सरळ काम्यक गेलाय आणि काम्यक वनात गेल्यावर युधिष्ठिराच्या कुटीबाहेर उभा राहून दूतानं सांगितलंय की महाराजांनी आपल्याला परत बोलावलंय. विदुर म्हणाले, येणार नाही, माझा अपमान झालाय. मग दूत म्हणतोय, महाराजांना या अपमानाची जाणीव आहे आणि त्यांनी आपली क्षमा मागितली आहे. क्षमा मागितली आहे हे कळल्याबरोबर विदुर विचार करू लागतो आणि त्या क्षणी युधिष्ठिर विदुराला सांगतो, काकाश्री, हस्तिनापूरच्या राजमहालात धर्म उरलेला नाही. तुमचं अस्तित्व तिथे न्याय आणि धर्माची स्थापना करण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही आमचा विचार सोडा आणि हस्तिनापूरला परत जा. युधिष्ठिरनी हे सांगितल्यावर विदुरालाही ते पटलं आणि हस्तिनापूरच्या राजाजवळ धर्म आणि न्याय असला पाहिजे यासाठी विदुर परत निघालेले आहेत. पण परतीच्या प्रवासातही काही गोष्टी अजून घडतायत, त्या बघूया पुढच्या भागात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जाता जाता एक छोटी विनंती करतोय, तुम्ही बघा, दुसऱ्याला पाठवा. ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांनी इतरांना सबस्क्राईब करायला सांगा, कारण एक सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडल्यावर आपण याच चॅनलवर अजून काही नवे विषय घेऊन येणार आहोत. नमस्कार.